नुकत्याच संपूर्ण देशात एकच चर्चेचा विषय बनला आहे, तो म्हणजे सोलापूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्या लग्नाचा। एकीकडे राहुल गांधी हे 53 वर्षाचे झाले असून त्यांचे लग्न लवकरच व्हावे याकरिता त्यांची आई सोनिया गांधी, बहीण प्रियंका गांधी, लालू प्रसाद यादव यांसह देशातील अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांना लवकरच लग्न करण्याबाबतचा सल्ला दिला आहे। परंतु आता मात्र कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा राहुल गांधी यांच्या लग्नाबद्दल चर्चेला उधाण आले आहे। त्याचे झाले असे की लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एका प्रचार सभेत रायबरेलीमध्ये भर सभेत कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना लग्न कधी करणार असल्याबाबत प्रश्न विचारला। त्यावेळी त्यांनी लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले। प्रणिती शिंदे यांनी आपले वडील सुशीलकुमार शिंदे यांच्याप्रमाणे राजकारणात कमी कालावधीमध्ये मोठे यश संपादन केले आहे। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये आणि त्यानंतर सतत राहुल गांधी यांच्या सोबत जवळीक दिसत असल्याने व त्यानंतर प्रणिती शिंदे ह्या खासदार झाल्यानंतर आषाढी वारी नियोजन बैठकीला उपस्थित राहिल्या होत्या। त्यानंतर पत्रकार परिषदेत पत्रकारांनी राहुल गांधी हे आषाढी एकादशी निमित्त सहभागी होणार का या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना थोड्या लाजत हसल्या आणि अद्याप राहुल गांधी यांचा दौरा फिक्स झाला नाही, जेव्हा कन्फर्म होईल तेव्हा ही गोड बातमी पहिले तुम्हाला देईन असे म्हणाल्या। ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र त्या पत्रकार परिषदेच्या बातमीच्या कमेंट बॉक्समध्ये राहुल गांधी व प्रणिती शिंदे यांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे। कोणी कमेंटमध्ये त्यांचे लवकरच लग्न होणार असे म्हणत होते, तर कोणी लवकर लग्न करा व जोडीने विठोबाच्या दर्शनाला या, त्याचबरोबर जोडी शोभून दिसेल, पांडुरंगाचे आशीर्वाद त्यांना मिळाले पाहिजे, गोड बातमी लवकर येऊ ही पांडुरंगाचरणी प्रार्थना, मेड फॉर इच अदर, ही अफवा सत्य होऊ दे, या व अशा अनेक कमेंट व शुभेच्छांचा वर्षाव लोकांनी या व्हायरल व्हिडिओमध्ये केला आहे। आणि खरंच ही बातमी अफवा सत्य होते की प्रत्यक्षात येते ही पुढील काळात कळेलच। तोपर्यंत बघत राहा स्वराज न्यूज नेटवर्क महाराष्ट्र।